प्रभाग 5मधील जनतेकरिता कॉर्पोरेशन शाळा सीबीएसई पॅटर्न करू, युवांना रोजगाराची संधी उपलब्ध करू. काँग्रेस उमेदवार पूजा प्रशांत वाघमारे. बघा ग्राफिक रोड न्यूजवर. काय सांगाल, काय विकासाचं आपलं एक ध्येय राहणार आहे? माझं पूजा प्रशांत वाघमारे. मी ओबीसी महिला क गटमधून उभी झाली आहे. मी काँग्रेस पक्षातून अधिकृत म्हणून उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर आहे. माझ्या पक्षामध्ये आहे एस टी कॅन्डिडेट म्हणून अंजिला उके म्हणून आहे, एस टी कॅन्डिडेट म्हणून आहे रामाजी उईके आहे, आणि ओबीसी कटमधून मी पूजा प्रशांत वाघमारे, आणि ओपनमधनं आहे घनश्याम निखारे. असे आमच्या चौघांचा पॅनल आहे. काँग्रेस पक्षाकडून आम्हाला जी संधी मिळाली आहे त्याचं आम्ही सोनं करून दाखवू जर आम्ही निवडून आलो तर. आता तुम्ही बघतच आहे की 2017पासून जी निवडणूक झालेली आहे त्यापासून आम्ही जेव्हा प्रभागात फिरतो, जेव्हा आम्ही प्रचारासाठी फिरून राहिलेलो आहोत, तर आम्हाला काय प्रगती झालेली आहे 18 वर्षामध्ये. आम्हाला जेव्हा आम्ही वोट मागायला चाललो आहोत, तर तेव्हा आम्हाला भाजपाने काय कामं केले, कसे केले, त्यावर आम्हाला म्हणजे असे दाखवून राहिलेले आहे लोक की तुम्ही काय केलं. आम्ही त्यांना फक्त हेच म्हणत आहे की जे भाजपाने नाही केलं ते आम्ही करून दाखवू, जर फक्त तुम्ही आम्हाला एक संधी द्यावी. जर आम्हाला संधी दिली तर आम्ही भाजपाने जे कामं नाही केले ते आम्ही जनतेसाठी खूप प्रामाणिकपणे कामं करून. कारण की आम्हाला जर एकदा फक्त जनतेने जर एकदा फक्त देवाने संधी दिली, देवाची कृपा पण खूप असते माणसावर. जर आम्हाला चांगल्या याच्याने जनतेने आणि देवाने कृपा केली तर आमच्या मनापासून आम्ही कामं करू. फक्त इतकंच बोलतो. काय वाटते आपल्याला, 15 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं कॉर्पोरेशनला सत्ता होती तर त्यांनी काहीच कामं केली नाही असं आपल्याला वाटतं का? कुठल्या प्रभागामध्ये आपलं काम नाही झालं हे सांगू शकता का? सर, मी आता प्रचारासाठी कंटिन्यू फिरून राहिली आहे. जामदारवाडीमध्ये काहीही नाही आहे. तुम्ही अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहे ज्यामध्ये असं तुम्ही जाल ना जेव्हा, त्यामध्ये अशी घाण वास येते. पाणी असं रस्त्याने चालता असं पायामध्ये येऊन राहिलेलं आहे. असं वाटते जामदारवाडीला बघितलं तर की मी माझ्या एरियामध्ये तरी खूप म्हणजे चांगल्या याच्याने राहून राहिली आहे. पण जेव्हा मी आज त्यांची हालत बघून राहिली आहे, जेव्हा ते लोक असे टोचून असं बोलतात की काय केलं, काय करता तुम्ही निवडून येता, तुम्ही फक्त वोट मागायला येतात, वोट पुरतेच तुम्ही दिसून राहिलेले आहे, तेव्हा मला असं वाटते की आज ह्या BJP-वाल्यांनी अशी स्थिती आणून ठेवली आहे की जनताचे टोचणे आम्हाला बोलणं ऐकून राहिले. जर मला काय म्हणते जनतेने जर आम्हाला काय म्हणते तर संधी दिली तर मी हे जे आहे लोकांच्या ज्या भावना आहेत ज्या आता त्यांच्या अशा निघून राहिलेल्या आहेत, मला तरी असं वाटते की जर काँग्रेस पक्षाला यांनी निवडून आणलं तर असं बोलणं मागील ज्या 5 वर्षामध्ये जेव्हा आम्ही कामं करू तर आम्हाला अशी संधी असं ऐकायला मिळणारच नाही. असं मी तुम्हाला वचन देते की जर प्रामाणिकपणे आम्हाला निवडून आणलं तर आम्ही प्रामाणिकपणे काम करून काय म्हणते लोकांची जे आहे त्यांचे मन जिंकण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. येत्या 15 जानेवारीला जनतेने आपल्याला वोट करावं, काय आवाहन कराल? जनता यावेळेला मी फक्त जनतेला हेच म्हणते की पार्टी न बघता व्यक्तिमत्व बघा. कारण की पार्टी तर येईल जाईल पण व्यक्तिमत्व खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की या 5 वर्षामध्ये फक्त व्यक्ती काम करतो, पार्टी येऊन काम नाही करत, फक्त व्यक्तिमत्व काम करतो. म्हणून व्यक्तीला आपलं तुमचं एक जे मत आहे ते खूप सोनं राहते ॲटलिस्ट, आणि आमच्यासाठी तर खूप अनमोल राहील की तुमचं एक मत. म्हणून तुम्ही विचार करा आणि काय म्हणते एकदा पार्टीला न बघता व्यक्तिमत्वाला बघून सगळ्यांनी वोट करा. फक्त जनतेला माझं एकच बोल. प्रशांत भाऊ, तुमच्या सौभाग्यवतींना काँग्रेस पक्षाने दावेदारी दिलेली आहे. अगर प्रभाग 5मधनं त्या निवडून आल्या तर आपण जनतेमध्ये कसं काम करणार आहात? बघा, सर्वात आधी तर काँग्रेस पक्षाने जी आम्हाला संधी दिली, मी त्यांच्याचा खूप आभारी आहो. कारण की मी जेव्हा प्रवेश केला मला हे वाटलं नव्हतं का आम्हाला संधी मिळेल, पण पक्षाने आमच्यावर खूप विश्वास घेतला का बाबा नाही तुम्हाला याचे चान्स देऊन बघायचे, आणि या चान्सचा आम्ही सोन्याची संधी करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि जनतेनं सुद्धा आम्हाला विश्वास जतवला त्यांना या व्यक्तीला निवडून द्यायचं. आणि आमच्या पॅनलला, काँग्रेस पक्षाच्या पॅनलला प्रभाग 5मध्ये भरघोस मतांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही जिंकून आलो. तर या लोकांसाठी जे मुलं आजकाल जसे व्हिडिओ बनत फिरतात, जसे कुठेही चौकात बसून ते गेम वगैरे खेळत राहतात, अशा लोकांना आम्ही सांगू बेटा हे कामं बंद करा. तुमच्यासाठी आम्ही काही जॉबची प्रक्रिया करत आहोत. कुठं जॉब लावून देऊ तुम्हाला, कोणतं इन्स्टिट्यूट असेल, काही असेल इंजिनिअरिंग मुलं आज लायब्ररी झालं, हे ते दुनियाभरच्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांच्यासाठी कार्य तत्पर राहू. आणि जसे जॉब सेल्स म्हणून आमच्याकडे एक ग्रुप पण आहे. जसे कोणाला आता रिक्वायरमेंट वगैरे नाही का, लोक म्हणतात भाऊ जॉब पहा, तर आम्ही तर पक्षात म्हणजे कोणतं हे नाही आहोत, पण त्यांच्यासाठी जॉबचं आम्ही हे काढणार आहोत. आणि जसं स्कूल म्हटलं, जे कॉर्पोरेशन शाळा आहे
त्या ज्या कार्पोरेट शाळेमध्ये आम्ही सीबीएसई पॅटर्न कसा हे आणणार आहोत, त्या गरीब लोक कसे सीबीएसई पॅटर्नचा लाभ घेईल किंवा सीबीएसई स्कूल कसे बनवू शकतो आम्ही त्याच्यावर याचं फोकस करणार आहोत आम्ही लोक. जनतेला काय एक आवाहन कराल वोटिंग करणार? बघा, तुम्ही आमच्या सर्वांना विश्वास करून जे लोक डोळे बंद करून बीजेपीला या भाजपाला आपले मतदान करतात, तर असे नको करा. म्हणजे तुम्ही बीजेपी नको करा. आज जे वातावरण पाहता, ठीक आहे, मान्य करतो, तुम्ही लोक एकदम भक्त म्हणून चालले, असं नको करा. तुम्ही व्यक्तिमत्व पहा आणि त्याला व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीला पाहून बटन दाबा आणि त्याला भरघोस मतदान जिंकून आणा. आपलं एवढं म्हणणं राहील. ओके.